काय काय वर्ड चेक करायचं, वर्ड्स कम्फर्टेबल. ओके. मिनिंग काय त्याचा मराठी चेक करा, आरामदायक सुखदायक दिसतंय ना. हा, स्क्रीन दिसते ना माझी. मिनिंग आरामदायक आहे बरं का, मी यासाठी घेतलंय पियुष, कारण हा मराठी मीडियम आहे ना, तर मग याला अडचण नको म्हणतो. तर कम्फर्टेबलचा अर्थ काय आहे? आरामदायक. प्रोनाऊन्सिएशनचा बघ, प्रोनाऊन्सिएशन म्हणजे उच्चार त्याचा. कम्फर्टेबल, कम्फर्टेबल बघ ते दिलेलं आहे, KUFM दिसतंय का? कम्फर्टेबल, टेबल असं आहे. ओके. मिनिंग काय त्याचा मराठीत, आरामदायक किंवा सुखद. सुखद. ओके. आता बघ दी 10 सेंटेन्स, मराठी टू इंग्लिश. दी चेअर इज व्हेरी कम्फर्टेबल. ही खुर्ची खूप आरामदायक आहे. आय फील कम्फर्टेबल इन माय होम. मला माझ्या घरी आरामदायक वाटते. नंतर बघा, शी वर कम्फर्टेबल क्लोथ ऍट नाईट. ती रात्री आरामदायक कपडे घालते. वर्स म्हणजे घालणे. ओके, घालते. कम्फर्टेबलचा अर्थ कळतो आरामदायक. पुढं, धीस शूज आर व्हेरी कम्फर्टेबल फॉर वॉकिंग. हे बूट चालण्यासाठी खूप आरामदायक आहे, है ना. दीज शूज म्हणजे हे बूट. ओके. बूट आर व्हेरी कम्फर्टेबल फॉर वॉकिंग. वॉकिंगसाठी फार कम्फर्टेबल आहे. नेक्स्ट, ही इज अ कम्फर्टेबल स्पीकिंग इन इंग्लिश नाव. बरोबर का? तो आता इंग्रजी बोलताना सुखद वाटतो. सुखद किंवा आत्मविश्वास वाटते किंवा सुखद वाटतो, मिनिंग एकच. असं बरोबर म्हणलं, विच लँग्वेज यू कम्फर्टेबल, ते होतं आय एम कम्फर्टेबल इन इंग्लिश. असं. धिस धिस बेड इज सॉफ्ट अँड कम्फर्टेबल. हा बेड कसा आहे? सॉफ्ट आणि कसा आहे? कम्फर्टेबल आहे. हा पलंग जो असेल तो मऊ आणि आरामदायक आहे. पुढं, आय एम कम्फर्टेबल विथ दिस डिसिजन. मला या निर्णयाबद्दल सुखद वाटतं. द सोफा इज बिग अँड कम्फर्टेबल. सोफा हा मोठा आणि कसा आहे? कम्फर्टेबल. आर यू कम्फर्टेबल इन दिस रूम. विचारलं तरी, या खोलीत तू आरामदायक वाटतंय तुला? तसं मी तुम्हाला, आर यू कम्फर्टेबल इन दिस क्लास? येस. येस, आय एम कम्फर्टेबल इन दिस क्लास. ओके. आफ्टर प्रॅक्टिस आय फील मोर कम्फर्टेबल. सरावानंतर अधिक मी आत्मविश्वास वाढतो. असं आहे. हे बघा, आता स्पीकिंग इज दिले, से आय फील कम्फर्टेबल, मला आरामदायक वाटतं. असं म्हणतो ना आपण, येस आय फील कम्फर्टेबल. ओके. हे 10 सेंटेन्स आहेत. असं असे काय करायचे याला. आता मी पीपीटी टाकून देतो, तुम्ही रायटिंग मध्ये 20 तास याच्यावरच घे. रायटिंग मध्ये कशामध्ये? बुक्स मध्ये. रायटिंगची थोडी, नाही तर मग ठीक आहे याच्यात जर चालणार आपलं वर्ड्स मध्ये. हा, हा ठीक आहे, चालेल. तू तर बुक्स मध्ये लिहिणार. हा, कंपल्सरी मी पीपीटी बनवून टाकते PDF. हे बघा, दिसते का आली? पण इथे इंग्लिश मध्ये उडाले का? नाही नाही, मराठीमध्ये आला. आता हे काय करू आपल्याला, इंग्लिश मध्ये करू. हे बघा, याचा उच्चार ऐकून घ्या, बघून घ्या. comfortable, comfortable, येतो तुम्हाला तिकडे आवाज? हा, अच्छा अच्छा. ठीक आहे, याला काय करू आपण, याच्यावर घेऊन जाऊ, वर्डवर. वर्डवर जाऊन बनवून घेऊ. त्याला वर्डवरून आपण बनवून घेऊ PPT ला. त्याच्यात ये नाही, एकच वर्ड घेतलाय आपण पण बेस्ट. कळलं ना? हा, बघा.
ओके, बघू आपण स्पीड किती हवी. फॉर रीडिंग 100 वर्ड्स. ओके, हे मिळालं आपल्याला पॅराग्राफ. चलो पियुष वाचशील सुरुवातीला. इन इंग्लिश ओनली. Dear, wake up early in the morning and feel comfortable in her small room. She brushes her teeth, clean her face, and helps her mother in the kitchen. After breakfast, he studied English for 1 hour. She reads loudly to improve her pronunciation. Later, she plays with her friends and enjoy her day. In the evening, she complete her homework and watches a little television. Before sleeping, she thanks her parents and thinks about her things. Mia is happy because she learns new things every day and becomes more confident in her life. यश. Mia wakes up early in the morning and feel comfortable in her small room. She brushes her teeth, ब्रशेश her teeth. clean her Cleans her bed. cleans her bed and helps her mother in the kitchen. After breakfast, she studies English for 1 hour. She read Loudly. to loudly to improve her Pronunciation. pronunciation. Later, also play with her friends and enjoy her day in the evening. Complete she completes her homework and watches her letters with television before sleeping. She thanks her parents and thinks about her dreams. India is thankful because she learns new things every day and becomes more Confident in her life. आता वास्तव्य थोडस जरा म्हणजे ठीक आहे, पहिली वेळ म्हणून होतंय. तसं एक सेंटेन्स पुरं. रिया वेकअप्स अर्ली इन द मॉर्निंग बोलतो वेळेस तसं आपल्याला थोडंसं आलं पाहिजे. याचा आता बघा मी कसं. रिया वेकअप्स अर्ली इन द मॉर्निंग, feels comfortable in her small room. ओके, शी ब्रशेस हर टीथ. बघा सेंटेन्स पूर्ण करायचं एकदा. क्लीन हर बेड्स अँड हेल्प हर मदर इन द किचन. आफ्टर ब्रेकफास्ट शी स्टडी इंग्लिश फॉर 1 hour. कळलं ना, एक सेंटेन्स घ्यायचं बरोबर. नंतर पुढे काय जाईल. शी रीड्स लाऊडली टू इम्प्रूव्ह हर प्रोनाउन्सिएशन. लेटर शी प्ले विथ हर फ्रेंड्स अँड एन्जॉय हर डे. In the evening, she completes her homework and watches a little television. Before sleeping, she thanks her parent and thinks about her dreams. Riya is happy because she learns new things every day and becomes more confident in her life. कळलं? आता थोडंसं घ्यायचं. याचा पॅराग्राफ टाकतो मी तुम्हाला. घरी जाऊन काय करायचं, मिरर टेक्निक घ्यायची. समोर घ्यायचं, वाचायचं. समोर घ्यायचं, वाचायचं. एकदा दोनदा तीनदा वाचायचं. वाटलं एक डबल एकदा आपण रिव्हिजन घेऊया. वाचायचा पियुष पुन्हा. Ria wakes up early in the morning and feels comfortable in her small room. She brushes her teeth, cleans her bed, and helps her mother in the kitchen. After breakfast, she studies English for 1 hour. She reads loudly to improve her pronunciation. प्रोनाउन्सिएशन Pronunciation. नाही, प्रोनाउन्सिएशन नाही, प्रोनाउन्सिएशन. ते Pronunciation. बरोबर तुझं. प्रोनाउन्स आहे इंडियन, आपण तेच म्हणणार आहे. पण त्याचा उच्चार जर केला आपण, याच्यावर गेलो ना गुगलवर, प्रोनाउन्सिएशन येत. Improve her pronunciation.
Later, she plays with her friends and enjoys her day. In the evening, she completes her homework and watches a little television. Before sleeping, she thanks her parents and thinks about her lives. Yeah, it's because she learns new things every day and becomes more confident in her life. Okay, what's Ayush? Ria wake up early in the morning and reads comfortable in her small room. She brushes her teeth, cleans her bed, and helps her mother in the kitchen. After breakfast, she studies. आता ब्रेकफास्ट म्हणतो ना आपण तिथं ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट. हा ठीक आहे, आता पहिला डे आपला आता. नेक्स्ट. After breakfast, to study English for 1 hour. She reads loudly to improve her pronunciation. Pronunciation. Later. Later, she plays with her friends and enjoys her day. In the evening, she complete complete her homework and watches her little television. Before sleeping, she thanks her parents and thinks about her dreams. Ria is hoping before the university because she learns new things every day and becomes more confident in her life. आता तुला याचा अर्थ कळाला काय तुला? येस, याचा कळाला पियुषला, तुला कळाला कितीपर्यंत कळाला? हे बघ, पहिले काय, रिया वेकअप अर्ली इन द मॉर्निंग, खाली चेक कर, मराठीमध्ये दिलेले. रिया सकाळी लवकर उठते. हे बघ, रिया वेकअप्स अर्ली इन द मॉर्निंग, याचा अर्थ काय, रिया सकाळी लवकर उठते. झाली पर्यंत. अँडचा अर्थ आणि आहे, बरोबर का? फील्स कम्फर्टेबल इन हर स्मॉल रूम, ती तिच्या छोट्या खोलीत आरामदायक वाटते तिला. ओके. शी ब्रशेस हर टीथ, म्हणजे काय, ती दात घासते. क्लीन हर बेड, म्हणजे पलंग आवरते. कळलं का? पाहून घेतो. हेल्प हर मदर इन द किचन, म्हणजे काय करते, आईला किचन मध्ये मदत करत. आफ्टर ब्रेकफास्ट, ब्रेकफास्ट कळतं ना, ब्रेकफास्ट झाल्यानंतर, हा, आफ्टर नाश्त्यानंतर आपण त्याला असं म्हणू. शी स्टडी इंग्लिश फॉर 1 hour, ती 1 तास इंग्रजीत शिकते. शिकते किंवा अभ्यास करते, एकच येते. शी रीड लाऊडली टू इम्प्रूव्ह हर प्रोनाऊन्सिएशन, ती मोठ्याने वाचते. ओके. नेक्स्ट. लेटर. शी प्ले हर विथ फ्रेंड अँड एन्जॉय हर डे, काय करते ती संध्याकाळी, सॉरी, खेळती, दिलंच नाही वाटते, नाही ना, ठीक आहे, याच्यात नाही दिलं ते आपण. शी प्ले म्हणजे खेळते विथ हर फ्रेंड, तिच्या मैत्रिणीसोबत. एन्जॉय हर डे, आणि तिचा डे काय करते, त्यांच्यासोबत एन्जॉय करते. इन द इव्हनिंग, इन द इव्हनिंग म्हणजे संध्याकाळी. शी कम्प्लीट हर होमवर्क, तिचा होमवर्क पूर्ण करते. अँड वॉचेस हर लिटल टेलिव्हिजन, आणि थोडी टीव्ही बघते. बिफोर स्लीपिंग, झोपण्यापूर्वी. शी थँक्स हर पॅरेंट, कोणाला थँक्स म्हणते, आई वडिलाला थँक्स म्हणते. थिंक्स अबाउट हर ड्रीम, आणि ती तिच्या ड्रीम बद्दल विचार करते. कळलं ना? रिया इज हॅपी, रिया कशी आहे, हॅपी आहे. बिकॉज, कारण. शी लर्न न्यू थिंग्स एव्हरी डे, कारण ती दररोज नवीन गोष्टी शिकते, नवीन गोष्टी शिकते. अँड बिकम्स मोर कॉन्फिडंट इन हर लाईफ, आणि ती बनते, आत्मविश्वासाचा प्रत्येक वेळी वाढत. कळलं का? हा, याचा मिनिंग तुला नाही कळत तर रायटिंग मध्ये घ्यायचं. ओके, मी तुला पॅराग्राफ टाकून देतो, आणि तू याचा मिनिंग इंग्लिश मध्ये टाकू का फक्त मराठी टाकू? इंग्लिश मध्ये टाकू ना, ट्राय करशील ना, इंग्लिश मध्ये टाकला मग सोपं होऊन जाईल ना. इन व्हिडिओ, इन ओनली इंग्लिश ना. दुपारी टाइम आहे आपल्याला लँग्वेजला.
1 ते 3 त्याच्यात बी आपण पुढचे घ्या. चला आता मेडिटेशन करू, एंड करू. हा, पियुष कायची प्रॅक्टिस केली? What does she do after waking up? She does her teeth, Hmm. clean her bed, and helps her mother in the kitchen. Okay. Who does she help in the kitchen? She helps her mother in the kitchen. Okay, she help in the medium level question आता. How long does Ria study English? How long does Ria study in English? So English. How long does Ria study English? She herself 1 hour for for 1 hour. 1 hour. Answer is
वाय डज शी रीड लाऊडली? ती जोरात का वाचते? Because he improved pronunciation. प्रोनाउन्सिएशन, कम्युनिकेशन आणि प्रोनाउन्सिएशन आहे. ह्याची जवळ कम्युनिकेशन प्रोनाउन्सिएशन फक्त प्रोनाउन्सिएशन. ओके, प्रोनाउन्सिएशन आहे. व्हाट डज शी डू आफ्टर स्टडी? स्टडी के बाद वो क्या करती है? व्हाट Playing away with friends. हाँ, And शी enjoy प्ले, also. हाँ एन्जॉय, बरोबर. नेक्स्ट, व्हाट डज शी डू इन द इव्हनिंग? व्हाट डज शी डू इन द इव्हनिंग? Between her work and Oh. watches little television. ओके. व्हाट डज शी डू बिफोर स्लीपिंग? She thanks her parents and think about her dreams. ओके. थिंकिंग क्वेश्चन. वाय रिया इज हॅपी? Because she learns new things every day. ओके. व्हाट गुड हॅबिट्स डज रिया हॅव? व्हाट गुड हॅबिट्स डज रिया हॅव? आता पूर्ण पॅराग्राफ मध्ये कोणकोणते हॅबिट त्याच्याकडे बेस्ट? सकाळी दररोज हा, She does her tea, clean her bed, and engages with her mother in the kitchen. आणि थँक्यू, right, thanks for parents and thinking, sorry, learn new things every day. आणि आणखी स्टडी 1 hours स्पेशली इंग्लिश, इम्प्रूव्ह हर प्रोनाउन्सिएशन इन इंग्लिश. हा, Become more confident in every day. Okay. डू यू फॉलो अ रुटीन लाईक रिया? येस ऑर नो उत्तर द्यायचं मला. आणि वाय? डू यू फॉलो अ रुटीन लाईक रिया? Yes. येस ऑर नो? येस. वाय? Because it improves her life and teaches her new things. ओके, नाईस. तुला काही सांगू शकतो? हा, डू यू फॉलो अ रुटीन लाईक रिया? रियाची तुला रुटीन आवडून का फॉलो करायला? पहिले यस यस. वाय? त्याचं कारण सांगायचं. वाय म्हणजे का? एक दोन एखादी ओळ सांगायची, पॅराग्राफ मधली पोहोच झाला. का आवडन बाबा त्याची रुटीन फॉलो करायला तुला आज? ते सांगायचं. शी लर्न न्यू थिंग्स एव्हरी डे सांगायचं. व्हॉट कॅन यू लर्न फ्रॉम रिया? रियापासून तुम्ही काय शिकता? काय शिकू शकता? ठीक आहे. यू टीच वेकअप अर्ली इन द मॉर्निंग. आणि पियुष And helps अदर्स. others. ओके, ठीक. वाय इज डेली प्रॅक्टिस इम्पॉर्टंट? दररोजची प्रॅक्टिस काय इम्पॉर्टंट आहे? Because it helps to increase our day and study is more comfortable. ओके, तो काही सांगायचं का तुला? वाय इज डेली रुटीन, डेली प्रॅक्टिस इम्पॉर्टंट? English. दररोज आपण 1 hours इंग्लिश म्हणजे काय इम्पॉर्टंट? याचं कारण असं आहे की बाबा आपली इम्प्रूव्हमेंट आवर लर्निंग अँड स्किल, बरोबर ना? म्हणून डेलीची प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. जसं फॉर एक्झाम्पल आता तू एक्सेल करतोय, याची दररोज इम्प्रूव्हमेंट प्रॅक्टिस केली का म्हणजे तुझं एक्सेल हे परफेक्ट होऊन जाईल प्रॅक्टिसनी. कोणती गोष्ट प्रॅक्टिसनी? जगात कोणी हुशार नाही, जेवढे लोक आहेत ते प्रॅक्टिस करीत आले. कळलं का? असं आहे. ठीक आहे, मी याचे क्वेश्चन टाकतो तुम्हाला.